मी तुम्हाला नेहमी बोलते ना, एवढी जरी वस्तू असल्या तर आमच्या दोघांसाठी खूप मोठी आहे, कारण की आम्ही दिवस रात्र मेहनत करून त्या गोष्टींसाठी विचार करतोय, नंतर घेतोय. तर होणार, बिलकुल टेन्शन घेऊ नका. फक्त विचार करायचा की यांचा झाला ना तर आमचा पण होणार. तर या गोष्टी तुमच्यात असले ना, फक्त जेलेसी नसली पाहिजे आपल्यात. बरोबर. फक्त आपल्याला हा व्ह्यू मिळतोय आणि बॅक साइडची आपल्याला पूर्ण सी व्ह्यू मिळतोय. आणि मॉर्निंगला ना आम्हाला इथनं सनराईज बघायला मिळतोय आणि आपण बाहेर गेलो की सनसेट बघायला मिळतोय. आम्हाला दोन्ही पण फायदे झालेले आहेत. जेवायला बघा स्नेहाने काय भारी शकटाच्या शेंगा टाकून मस्तपैकी मिक्स भाजी केली, लोणचा आणि टिक्की. आणि हा गिव अवे हेटर लोकांसाठी नाही आहे. सगळं ट्राय करणार आहे ना सानू, तुम्ही काय ऑर्डर केलंस? नमस्कार सर्वांना. तर आता जस्ट मस्तपैकी रेडी झालोय आणि जसं तुम्ही लास्टवाली ब्लॉगमध्ये म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार, आपण ना 200 किलो मसाला पॅकिंग करायला घेतला होता, पण त्याच्यामधनं आपण 100 किलोच मसाला पॅक केला आणि जेवढ्या ऑर्डर होत्या तेवढाच आपण मसाला पॅक केला. तर 100 किलो मसाला पॅकिंग पण करून दाखवलेला आहे आणि तुम्हाला जसं सांगितलेलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये का उद्या सकाळी लवकर उठून हे सर्व मसाले मी कुरिअर करणार. तर हे बघा सर्व मसाले मस्तपैकी पॅक केलेले आहेत गोणीमध्ये आणि उलवेमध्ये पण द्यायचे, ते त्यांचे सर्व बॅगमध्ये ठेवलेले आहेत. तर फायनली आता उलवेमधले जेवढ्यांचे मसाले द्यायचे होते ते सर्व दिलेले आहेत. आणि हा बघा, हा आशिष दादा आहे. आपले सर्वांचे मसाले आहेत ना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आशिष दादा करतोय. तर चला पटापट आता मसाले करूया आणि कुरिअर करायला देऊया. आज होतील ना सर्व? होतील. ओके. क्या सेट, क्या चिल्ला रहे हो? क्या हालचाल है? हालचाल एकदम ठीक है. आपका कैसा है? बस मजा. याद आ गई आपकी? आ गया. अच्छा याद आया. चावल चाहिए अपना. आता ना मी म्हणजे दुसरे इथनं राईस घेतला होता, तर दादाला मी सांगितलेलं का तो राईस आण मला वाडा कोलम, तर तो आणलेला आहे. 5-5 किलोची गोण आहे ना. एक काम कर, मग त्या 4 गोणी टाक. ओके. फॉर्च्यूनचा आहे बघा वाडा कोलम. मार्केटमध्ये लवकर भेटत नाही. हा मी मागवलंय, खास मागवलंय. हा बघा, हा दाखवतात आपलं. ओके. तर असं आपला नेहमीचा दुकान आहे. आपले दुकानवाल्याला सांगितलं 2 पैसे आपला दुकानवाला कमवेल, दुसरा काही नाही. म्हणून थोडं शॅम्पल आणला आणि सांगितलं आणून दे, तर आणलेलं आहे आपल्याला राईस. चला मग आता घेऊन जाऊया. ओके. रिक्षामध्ये टाकण्यात आता. ओके. किती झाला बिल टोटल सांग. आता आम्ही घरी आहोत. सानूला पण स्कूलमधनं घेऊन आलो. काय झालं, कसलं शॉक का झाली सानू? आणि जेवायला बघा. अच्छा, टिक्की, कॉर्न टिक्की. हा जेवायला बघा स्नेहाने काय भारी शकटाच्या शेंगा टाकून मस्तपैकी मिक्स भाजी केली, लोणचा आणि टिक्की. हाय नमस्कार. हो हा घ्या मसाला. सॉरी थोडासा लेट झाला कारण भरपूर बिझी होतो. गुड. आम्हाला मसाला खूप आवडतो. आवडतो ना? 4th टाइम. हा 4थी टाइम ना. आणि मसाल्याबद्दल काय बोलणार? उत्तम आहे. उत्तम. जे कोणी आपली युट्यूब फॅमिली बघते त्याने घ्यायला पाहिजे का, एकदा तरी ट्राय करायला पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप टाइमापासून विचार करत होतो आम्ही दोघे जण, स्नेहा आणि मी, का आता तुम्हाला किचन टूर देतो, आता किचन टूर देतो. पण आपल्या मसाल्याच्या ऑर्डर एवढे येतात ना उलवेमधनं. आज टोटल मी 4 राऊंड मारले उलवेमध्येच मसाला द्यायला. आणि आत्ता पण मागाशी गेलो होतो, 1 तास झाला ना मला. आणि आता घरी आलोय 6:15 वाजले. तर फायनली आता घरी आलोय. सर्वांचे जेवढे पण उलवेमधून मसाल्याच्या ऑर्डर होत्या त्यांना सर्वांना दिलेले आहेत. अजून एक दादा आहे त्याला द्यायचं आहे, त्याचा आता मेसेज आलाय. तर त्या दादाला सांगितलं की मी जाता म्हणजे आपल्याला आता बाहेर जायचं आहे ना, तर जाता वेळी देतो. मंदिर पण लावू, उद्या लावूया ना, उद्या शनिवार पण आहे. तर चला आता चहा पिऊया. आणखीन एक गोष्ट ही आहे का, जसं आता आपण कसं गिव्हअवे ठेवतो, तर गिव्हअवे ठेवलं ना का तुम्हाला व्हिडिओच्या म्हणजे स्टार्टिंग मध्ये तुम्हाला आम्ही दाखवतो का ह्या व्हिडिओमध्ये गिव्हअवे 30 सेकंड मध्ये तुम्हाला दाखवतो. म्हणजे व्हिडिओमध्ये काय काय बघायला तुम्हाला भेटणार असं आम्ही तुम्हाला पार्ट दाखवतो. पण या वेळीचा जो गिव्हअवे असणार ना, एवढा भारी असणार ना, जे कोणी विनर झालेत त्यांना तर भेटणार नाही, तुम्हाला माहित आहे. पण ते आता असं विचार करतील का आम्ही जिंकलो नसतो तर बरं झालं असतं. एवढा भारी गिव्हअवे हे असणार आपल्याजवळ. वस्तू म्हणजे काही ना काही असणारच, पण भारी असणार. पण एक लक्षात ठेवा, आत्ताचे जेवढे पण आपण गिव्हअवे करणार ना ते तुम्हाला 30 सेकंड म्हणजे जेवढा आम्ही ते तुम्हाला स्टार्टिंगला दाखवतो ना, ते असं कुठल्याच व्हिडिओमध्ये इंट्रो मध्ये तुम्हाला दाखवणार नाही. कोणत्याही व्हिडिओमध्ये असणार
तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कंटिन्यू आपले ब्लॉग बघायचे आहेत, तरच तुमच्या जवळ ना चांगला एकदम भारी तुम्हाला गिव्ह अवे जर मिळून घ्यायचा आहे. हा. जसं की आता तुम्ही बघितलं असेल 3 ते 4 गिव्ह अवे झाले आपले आणि हा. खूप चांगल्या वस्तू देतो आम्ही. असं नाहीये की ते काहीतरी वेस्ट होणार आहे किंवा काही वेस्ट झालं. न्यू वस्तू देतो आम्ही बरोबर. तुम्हाला. का देते तुम्हाला पण आता कळालं असेल, तुम्ही एवढं आम्हाला सपोर्ट करताय, हा, कारण आहे. प्रत्येक वेळी तुम्ही चांगले कमेंट करता, आम्हाला मोटिवेट करताय. तुम्ही बघितलं तर खूप अपडाऊन आले, पण तुम्ही नेहमी आम्हाला कमेंट, जेव्हा आम्हाला गरज लागली तेव्हा तुम्ही खूप चांगले कमेंट्स केलेत आणि आम्हाला मोटिवेट केलेलं आहे. आणि हा गिव्ह अवे हेटर लोकांसाठी नाही आहे. हो. जेव्हा पण कोण गिव्ह अवे आणि विनर नाही होतो ना, comment करत. नाही जरी केलं आणि त्यांना लाईक आलं तरी आम्हाला लगेच समजते, कारण हो. जेव्हा आम्ही क्लिक करतो ना तेव्हा त्याचे 20 कमेंट आपल्याला कुठे कुठे केल्यात हे सर्व दिसतात आणि काय काय आपल्याबद्दल बोलला हे सुद्धा फक्त दिसते. जे आपले सपोर्टर आहेत आम्ही पहिलेच सांगितलं, हा. त्यांच्यासाठीच आहेत. जे आणि तुम्हाला असं पण आम्ही सांगितलं मागच्या व्हिडिओ मध्ये, जे गिव्ह अवे विनर झाले त्यांना पुन्हा म्हणजे पार्टिसिपेट करता परत येणार नाही, नाही. हा, का? कारण सर्वांना चान्स भेटला पाहिजे, आपल्याला सपोर्ट करतात त्यांना, बरोबर ना? बरोबर. तर चला आता मस्तपैकी आता चहा पिऊन घेऊया. चहा सोबत एक गुड डे बिस्किट. जे तुम्ही आत्ताच आणलाय. बरोबर. तर आता चहा पिऊया आणि आता मस्तपैकी किचन टूर करूया. चला आता आम्ही तुम्हाला किचन टूर देतोय. हो, तर या व्हिडिओसाठी मी खूप एक्साइटेड आहे, कारण आम्हाला कसं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी खूप एक्साइटेड आहे, कारण आपली युट्यूब फॅमिली पण बघण्यासाठी खूप जास्त वेट करते. हो. तर आम्ही किचन पासून का स्टार्ट केलंय माहितीये का? कारण आपला जो पूर्ण ओव्हरऑल रूम वगैरे आहेत ना, ते अजून पण आम्हाला पाहिजे तसं काही सेटअप झालेलं नाहीये, बरोबर. म्हणून आम्ही थोड्या टाइमात दाखवणार. पण आधी तुम्ही किचन टूर बघून घ्या, कारण जे आपले युट्यूब फॅमिलीमध्ये जेवढे पण ताई आहेत त्यांना खूप आवडेल हे बघायला. बरोबर. प्रत्येकाचं किचन बघायला खूप आवडते. बघा, घरातला सर्वात मेन जे लेडीसाठी असते तो किचनच असतं. हो. तसं माझं पण किचन तुम्ही बघितलं असेल, जिथे पण आपण राहिलेलो आहेत रेंटवरती, कुठेही बोला, छोटा असू दे मोठा असू दे, बघा मी क्लीन कसं ठेवते किचन. मोस्टली बरोबर. किचन आपला स्वच्छ असावा, मला असं वाटते. हा. तर चला सर्वात पहिले तुम्ही इकडे या. तुम्ही बघताय खूप मोठासा असा प्लॅटफॉर्म आहे. हो. ऍक्च्युली खरंच तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून मोठा दिसत असेल, पण रिअल मध्ये खूप मोठा आहे प्लॅटफॉर्म. बरोबर. तुम्ही इथे बघताय, या इकडे. बघा इथे साईडला मी तूप ठेवलाय, जो आपला साजूक तूपचा डब्बा आहे. ऑइल बरोबर. ठेवलेला आहे. हे खलबत्ता आहे. बघा आपण आहे ना आत्ताच कुठेतरी दसऱ्याला Exhibition घेतलेला, मधनं एक्झिबिशन मधून घेतलेला 450 रुपयाला. हा. खूप आवडते मला असे ना युनिक वस्तू, म्हणजे युनिक नाहीये याच्यात काय, पण सुंदर वस्तू आवडतात मला, असं किचन बरोबर. सजून ठेवायला. हो. आणि तुम्ही बघता आपली एलिकाची ही गॅस शेगडी बोलतो ना आपण, हा. गॅस शेगडी आहे. हे आपण घेतलेला 2 वर्ष होतील आता. हो, बरोबर. पण बघा तुम्हाला कुठेही स्क्रॅचेस दिसणार नाही, काहीच दिसणार नाही. माझं काम झालं की मला अशीच आवडते शेगडी ठेवायला, हो. म्हणजे एक पण असं काहीच दिसलं नाही पाहिजे. आता चहा बनवलेला बिस्किटचा थोडा तुकडा होता, हो. पण बघा असंच असते नेहमी. तर मी आपला जो भांडी घासायचं जे लिक्विड असतं त्याने एकदम क्लीन करते. एखाद्या वाटते व्हिडिओमध्ये मी कधीतरी दाखवलेलं आहे, बरोबर. पण जरी तुम्हाला असं कधी वाटते की मी कशी क्लीन करते ते दाखवावा, तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता. मी दाखवेल की मी किचन कसं क्लीन ठेवते. तुम्ही बघू शकता मी काहीच ठेवलं नाही. दुपारचं जेवणचं थोडंफार राहिलेलं आहे, ते आपण इथे भाजी आहे ती ठेवलेली आहे. हा. मला असंच आवडतंय, म्हणजे काहीच नको. आणि त्याच तुम्ही समोर असं बघाल प्लॅटफॉर्मच्या पुढे, तर इथे आपण हे लावलेली मांडणी बघा. हा. तर ही मांडणी पण मला वाटतं 4-5 वर्ष जास्त झालेली आपल्याकडे. बरोबर. आणि तुम्ही भांडी बघताय, हे सगळं आम्ही दोघांनी मिळून हळूहळू घेऊन पुढे सजवलेलं आहे. आपला बघा किती सुंदर वाटते ना. हो. पाहिजे तेवढी भांडी असली की बघायला पण किती सुंदर वाटते बघा. आणि शाईन पण करतात ते भांडी. हो. आणि आता जसं की आपण बेसिनच्या इथे आलो, जे डेली युजला लागतं आपल्याला भांडी घासण्यासाठी, लिक्विड बरोबर. आहे आपला, याला काय म्हणतो पोलीपाट, पोलीपाट. तो आपण घेतलेला. ते पण आपल्या युट्यूब फॅमिलीने खूप सजेस्ट केलेला की प्लॅटफॉर्मवरती करू नका. तर आम्ही ह्या छोट्या गोष्टी असतात ना ते फॉलो करतो. बरोबर. तर हे खूप कमेंट्स आलेले की तुम्ही ते घ्या, पोलीपाट घ्या. तर मी ते पण घेतलं, त्याच्यावरती चपाती करते. हा. आता हे तुम्ही बघू शकता, बेसिन पण खूप इकडे इथला बेसिन, मी एवढे वर्ष उल्व्यामध्ये राहते, सगळ्यात मोठा बेसिन हा आहे. हा. तर मला काम करायला पण खूप एक अलग एनर्जी असते, एक वेगळीच एनर्जी असते, कारण इथे आवड वाटते मला. बघा ना किती क्लीन ठेवला आहे. स्नेहाची ना साफसफाई एकदम क्लीन असते. बघा खाली बघा, तुम्हाला थोडासा पण कचरा पण दिसणार नाही. कधी कुठेच. कचरा दिसणार माहितीये का? जेव्हा आमचे मसाल्याचा पॅकिंग हा. असणार, मसाले भाजत असणार, थोडं तेवढे पण तरी पुरता पण. दिसणार 3-4 तास. त्याच्यानंतर मला ऍज इट इज हवंय. हा. म्हणजे आता तुम्ही बघताय तसंच हवंय. आता हे बघा, हे माझं स्वप्न होता. म्हणजे तुम्हाला आपण बोलतो ना, एक यंग एज मध्ये येतो आपण, विचार आपलं लग्न होईल, हो. आपण लग्न करून जाणार. तर बरोबर. माझं ना पहिलेपासूनच एक स्वप्न होतं की मला असं किचन हवंय, दोन्ही साईडची, एक साईडला म्हणजे बोलतो ना एकदम स्पेशियस. हे काय एवढं मोठा नाहीये, पण माझ्यासाठी खूप मोठा आहे.
आपण एक तुम्ही बघितलं असेल माझा जो मुंबईतला घर आहे खूप छोटासा आहे, तिथून मी स्वप्न बघायला स्टार्ट केलेले, ते कुठे ना कुठे आता पूर्ण झालेले आहेत. हो. हळूहळू स्वप्न पूर्ण होतात. या गोष्टी मी बघा ते पण खूप खुश होत आहेत हा, मागून मग की रिअल बोलते स्नेहा. हा मग जे आहे ते रिअलिटी बोलतोय आपण काही काहीच लपवलेलं नाही. जे आहे ते रिअल, आणि आमची छोट्या छोट्या या खुशी आहेत त्या आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय. आणि आम्हालाही खूप आवडते का आमच्या ज्या छोट्या छोट्या खुशी आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय, तुम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी होताय आणि तुम्ही सुद्धा खुश होताय आणि आम्हाला कमेंट करून सांगताय का तुमच्या दोघांकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे, आम्ही मोटिवेट होतोय. तेव्हा आम्हाला खूप छान वाटते, खूप बरं वाटते. मग असं आम्हाला वाटतं का खरंच आम्ही जे युट्यूबवरती काहीतरी करतोय त्याच्याने तुम्हाला सुद्धा शिकायला मिळते, आणि खरंच आम्ही प्राऊड फील करतोय का युट्यूबवरती आपण एवढं हे करतोय. हो, आणि तुम्हाला असं वाटत असेल तर हे फक्त युट्यूबसाठी आपण क्लिनिंग ठेवतोय, तर तुम्ही आमच्या अगोदरवाले व्हिडिओ पण जाऊन बघा जे आम्ही स्टार्टिंग केलेला. हा, तुम्ही बघाल प्रत्येक घर आपण असं स्वच्छ नीट नेटका बोलतो हा. ते क्लिनिंग ठेवत होतो. बरोबर. आणि याचाच एक प्लस पॉईंट काय माहितीये का, बघा इथे एक्झॉस्ट फॅन सुद्धा आहे. हा. आपण जे मसाले, कारण आम्ही विचार केलेला की आपण मसाले वगैरे खूप प्रमाणात भाजतो वगैरे, हो. तरी ते कुठे ना कुठे पुन्हा बेडरूम मध्ये पसरतो कारण क्वांटिटी खूप जास्त असते. बरोबर. तरी पण जेव्हा जेवण वगैरे करायचे ऑन करते मी, हे बघा, खूप फास्ट आहे एकदम आवाज मस्त. येत असेल तुम्हाला. हो. आता आम्ही माईक लावले म्हणून आवाज नसेल येत, पण चालू केलाय बघा. हो. बंद केला. आणि तुम्ही या साईडला पण बघताय अजून एक आपला एक्स्ट्रा, याला काय बोलतात, सर्व्हिस प्लॅटफॉर्म बोलतात हा, वाटते मला. बरोबर. तर मला असं वाटतं की या साईडला जो सर्व्हिस प्लॅटफॉर्म बोलतात याला, तुम्ही हा. कमेंट करून नक्की सांगा जर मी कुठे चुकली असेल तर. तर हा जो प्लॅटफॉर्म आहे तुम्ही बघू शकता मी कसं युज केलाय. हम्म. 2 प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला, असं जसं मी अगोदरच सांगितलेलं आहे. हा बघा. स्पेस बघा ना किती आहे, म्हणजे तरी मी तिथे ओपन ठेवलाय का मला तसं आवडते, म्हणजे एकदम असं बोलतात सुट्टा सुट्टा ठेवायला. इथे बघू शकता तुम्ही आपला वॉटर डिस्पेन्सर आहे. ऍक्च्युली हा इकडे असायचा पहिले, हा. छोटा रूम होता आपला, तर ते खूप आहे ना कंजेस्टेड वाटायचं. मग मी एक स्टूल घेतला बघा, आता इकडे बरोबर. स्टूल आहे, हा. मग स्टूल वरती मी ठेवायचे, आता त्याला असंच युज करण्यासाठी ठेवलाय आणि इथे आणि खूप ठेवला. जणांना वाटेल का आता आम्ही बिस्लरीचा, आता नाही, आम्ही पहिल्यापासूनच कारण आपला बिस्लरी वॉटर सप्लायचा बिझनेस होता. आधीचे ब्लॉग मध्ये तुम्हाला कुठे ना कुठे झलक दिसणारच त्याची. हा. आणि इथे जी दुसरी मांडणी आहे, आपण लास्ट इयर शिफ्ट झालेलो सेक्टर 8ला तेव्हा घेतलेली होती. हम्म. हेच मोठे मोठे भांडी ठेवले, एवढे भांडी आहेत. हे सगळे आपले हार्ड अर्न मनी मधून घेतलेले आपण. बरोबर. जेव्हा स्नेहा होमली फूड स्टार्ट केलेला, एक एक वस्तू आम्ही दोघांनी आणलेली आमच्या हा. स्वतःचे मेहनतीचे पैशावरती. हम्म. तर हे सगळं मला असं ठेवायला आवडते बघा. आता कसं तरी आहे ते, पण आम्ही ठेवतो हम्म. की ठीक आहे. आणि ना मला वाटतं आपल्या प्रसादाने गिफ्ट केलेला हा. एक हाच राहिला, अजून पण खूप लोकांनी असे मला गिफ्ट केलेले आहेत, पण ते सगळे मी देऊन टाकले. पण दादांचाच एक ठेवलाय कारण मला एक अटॅचमेंट आहे. हा. मला वाटतं की राहू दे, चांगलं आहे म्हणून. हो. तर बघा आपण जे भुळेश्वर मार्केटमध्ये पिठल्याची भांडी आणली ते बघा. हा. आता तुम्ही बघितलं महाशिवरात्रीमध्ये मी थाळी रेडी केलेली, हो. तर हे भुळेश्वर मधून आणले. जे आता बघताय आपल्याला, ज्यांना माहिती नाही की आम्ही भुळेश्वर मार्केटमधून शॉपिंग केलेली आहे, हो. ते नक्कीच ती व्हिडिओ जाऊन बघा. आणि खूप रिझनेबल मध्ये आम्हाला भेटला बघा. हे बघा, मोठा पित्तळची भांडी. यांच्यासाठी आहे, हा. सानवांसाठी माझे छोटे छोटे बघा. हा. पण बघा आणि ना हे जे आम्ही कधी युज करणार भांडी, जेव्हा काही फक्त उपवास असणार, काहीतरी मोठा दिवस असणार, सण असणार. हा. आता जशी होळी येणार आहे तर आपण होलिकाला हे करतो, हा. म्हणजे जे गोड वगैरे पदार्थ बनवतो ना त्यासाठीच आता युज होणार आहे बस. बरोबर. तर त्याच्यासाठी स्पेशली आम्ही घेतलं आणि त्यासाठी भांडी सुद्धा घेतलेले आहेत. आणि रेग्युलर जेवणासाठी बघा या हे साईडला आहेत बघा, हे नॉनव्हेज वाले सगळे जे नॉनव्हेज रेग्युलर व्हेज रेग्युलर. हा. आणि इकडे थोडेफार जे आपले ग्लासेस वगैरे आहेत ते डीमार्ट वाले, ते प्रत्येकाच्या घरात असतात, ते दाखवायची गरज नाहीये. आणि असं एक काहीतरी सेटअप केलेलं आहे. हो. आणि वाफल मशीन, आता एक कमेंट आली की कुठली ब्रँडची, तर ज्या ताईने कमेंट केली अंजली म्हणून आहे. मला वाटतं की तुम्ही ऑनलाईनच बघा, ऑनलाईन मध्ये स्वस्त मिळणार आहे. हो. ऑफलाईन मध्ये आम्हाला काय कितीला भेटली, 800 रुपयाला भेटली. तर 800 रुपये मला वाटतं जास्त आहे, पण ठीक आहे. सानूची आवड अरे होती, आवडीची सानूला आवडली आणि आपण वाफल बनवलं सुद्धा, एकदम बनवलं परफेक्ट सुद्धा. झालंय, तर छान आहे. हम्म. अजून काय हवंय ना, सानूला आवडली तर बस. आणि हे बघा, आता हे पण मी ऑनलाईन घेतलेलं आहे. हो. तर एक त्यांची ती पण कमेंट आली कुठून घेतलाय, तर हे पण मी ऑनलाईन घेतलाय. तर आता मी ते पण सांगते, मिशोवरती तुम्ही सर्च करा, हम्म. फोटो स्क्रीनशॉट पण जर तुम्ही टाकला ना तर लगेच येईल. ओके. किंवा स्टेनलेस स्टील कटलरी बकेट टाकला तरी येऊन जाईल. कितीचं एकदम 200 घेतलंय? का 250 रुपयाचं 200 का 250 पण बघा ना रुपये. किती सगळं राहिलंय, नाही तर किती हा. पसारा होते ते. सर्व चम्मच सूर्या बिर्या सगळं हो. राहते. आणि ते टिश्यू होल्डर बघताय तुम्ही, आयकिया मधून आपण आता शॉपिंग केलेली मध्ये, त्याचं हो, ते बरोबर. तिथूनच घेतलेली, मला कलर आवडलेला म्हणून. हम्म. आणि आता तुम्ही बघताय आपला अवन, जे आता 2च दिवस झाले येऊन. हो. आणि खरं सांगते, जेवढे पण आता रेसिपीज बनवते ना, अवन आल्यामुळे किचनला 4 चांद लागले. बरोबर. तुम्ही बघू शकता, छान वाटत. हो. असं नाही की आम्ही कुठे शो ऑफ करतोय
का आम्हाला दाखवायचं तुम्हाला ही बरोबर. आमची खुशी आहे, असं आहे. बरोबर. हे आम्हाला म्हणजे तुम्हाला काय त्याचं आम्ही हे सांगू? मी सेक्टर 5 मध्ये म्हणजे 2018 का 19 पासून यांच्या मागे लागायची हो. की जेव्हा बघा हे झालेलं कोरोना टाइम आलेला, हा. खूप लोक पिझ्झा बनवत होते घरात. काय नाही, मी यांना बघा ना मला पण पिझ्झा बनवायचे घरात, बेक करायचंय, हे करायचं, ते स्नेहा थांब घेऊ फायनली तर आलाय. हा. म्हणजे आपण मॅनिफेस्ट करतो ते माझ्यासाठी खूप मोठं आहे. मी तुम्हाला नेहमी बोलते ना, एवढी जरी वस्तू असली ना ते आमच्या दोघांसाठी खूप मोठी आहे. बरोबर. कारण की आम्ही दिवस रात्र मेहनत करून त्या गोष्टींसाठी विचार करतोय, नंतर घेतोय. आता आम्ही किती वर्षांनंतर घेतलीये, बरोबर. 7-8 वर्ष कोणत्या झाली ना. कंपनीचा काय फीचर आहे ते सांग एकदा. बघा LGचा चारकोल हेल्दी ओव्हन आहे. हो. आता एका दोघं ताई कमेंट केलेला, काहीतरी केलेला होता, आता मला ते कमेंट पण नाही आठवत, पण बघा ना LG चारकोल हेल्दी ओव्हनच लिहिला याच्यावर. हो. आणि आता आपला नवीन फ्रीज, बापरे, फ्रीज हे पण व्हिडिओ बनवलेला आहे. सगळे हा. एक एक वस्तूची आपण व्हिडिओ बनवून का कारण आम्हाला मेमरीज ठेवायचे. बरोबर. मेमरीज आहे. सानू उद्या मोठी होणार, ती गोष्टी बघणार की माझ्या मम्मी पप्पानी किती मेहनत करून एक एक वस्तू स्वतःच्या आवडीची घेतलेली आहे. हा. तर तिला कुठे ना कुठे प्राऊड फील होणार. आता लहान आहे, तिला एवढं काही कळत नाहीये, तिच्या बरोबर. खेळण्याकडे, ड्रॉइंगकडे, स्टडीकडे लक्ष आहे. पण हे जेव्हा ती व्हिडिओ बघणार पुढे जाऊन, आम्ही असणार नसणार, बरोबर. तेव्हा तिला किती भारी वाटेल. हा. तर एक मेमरीज आहेत आमच्यासाठी. तर बघा, हे आपण आत्ताच LGचा नवीन फ्रीज घेतलाय, 340 लिटर्सचा आहे. याच्या अगोदर जो आपला फ्रीज होता 8 ते 9 वर्ष आम्ही युज केले, 240 लिटरचा होता. तर तुम्ही हा. विचार करा, डायरेक्टली आपण 100 लिटर पुढे आलो. हो. तर स्पेशियस आपल्याला फ्रीज भेटलाय. आणि म्हणजे एवढे वर्ष युज केलं तर एकही आम्हाला खर्च आला नव्हता, 1 रुपयाचाही. हा. पण आम्ही LGचाच परत ब्रँड कारण घेतला ऑलरेडी आम्ही Trusted brand आहे. ट्रस्टेड ब्रँड आणि मेड इन इंडिया आहे. तर तुम्ही बघू शकता, बोलतो ना पूर्ण किचनचा लुक चेंज झालाय. तुम्ही हा. अगोदरचे पण ब्लॉग बघा जिथे आपण छोटा फ्रीज ठेवलेला, बरोबर. कम्पेअर करा आणि आता बघा. आणि बघा ना किती मोठा किचन हो. मध्ये एकदम सूट सुंदर होतंय. वाटते, बरोबर. मॉडर्न लुक वाटायला लागला. आणि याची आम्हाला फॅसिलिटी काय आवडली माहितीये का, याचा जो फ्रीजर आहे ना खाली आहे. आता बघा, जर व्हेजिटेबलचं खाली असतं सेक्शन तर मला पूर्ण बसायला लागला असता आणि असं काढायला लागलं असतं. बरोबर. मग एक एक गोष्टी, आणि हे खूप युज होतं आपल्याला व्हेजिटेबलचं सेक्शन. हा. आता परत ते थोडंसं हे झालंय मेसी टाईप. पण बघा, म्हणजे एवढे गोष्टी ठेवून सुद्धा तुम्ही बघा किती बॉक्सेस ठेवले. मी सगळे ड्रायफ्रुट्स ठेवले वरती. हा. अजून पण आहेत जे दुसऱ्या आता ठेवायचे मला, पण तरी पण बघा किती स्पेस राहिली आहे. आणि स्नेहाला कधीही भाजी घ्यायचं तर बघा उभी ते लगेच बघा, म्हणजे वाकायची गरजच हो. नाही. हा बेनिफिट आहे. मला ना अजून एक गोष्टी हवेत, म्हणजे जे आपल्या फ्रीज मध्ये स्टोरेज बॉक्स ठेवतात ना, तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा प्लीज. यांच्या मागे लागली 3-4 दिवस की मला ना स्टोरेज बॉक्सेस हवेत. मला हा. चांगले मिळतच नाही, ऑनलाईन पण नाही दिसत. त्याचे आजीची डोअर म्हण. कूलिंग दिलाय, हा. म्हणजे बघा इकडे जे काय ठेवलं ना की जसं तसं राहते. हा. हे लास्ट टाइम आम्ही आणलेले, पहिलेच मी सांगते, एक 8 दिवस तसं राहिलेला. कोथिंबीर कशी राहिलेली हा, as it आजच is. हे झाली, हा. संपली आहे म्हणून, नाही तर ती पण दाखवली असती. तर बघा, fridge पण एकदा आहे. ओपन कर आणि भाजी हे कर. बघा स्नेहाला थोडासा पण वाकायला बघा, लागत फक्त नाही. हे ओपन करायचं आपल्याला आणि डोअर भाजी फक्त. घ्यायची. बघा हा. किती एकदम किती इझी इझी आहे. झाला. सानूला पण कंटाळा नाही, जर सांगू टोमॅटो तर इझिली देते, हा. पहिले कंटाळायची. तर एक ताईनी कमेंट केलेली की अरे एक्सरसाइज नाही होत. ताई, आम्ही एवढे काम करतोय, 200 किलो मसाला बनवतोय, हो. उभं राहून एक्सरसाइजची गरज नाही. गरजच एवढं नाही, काम हा. करून वाकून विकून लादी पुसते मी स्वतःच्या हाताने, कपडे धुते. आणि अजून तुम्ही काय हवंय? बोलताय, तुम्हाला खरं नाही वाटणार. तुम्ही एकदा गुगल वरती सर्च करून बघा. आपण जेवढं फ्रीज मध्ये वागतो ना, तुम्हाला म्हणजे आपल्याला असं वाटतं की एक्सरसाइज वगैरे काय नाही. जवळजवळ Future आपण ना pain होतोय. नंतर प्रॉब्लेम होणार त्या Future मध्ये pain गोष्टीचा. वगैरे. म्हणून तर आता आमचे- कंपनीने असं हे बघा, आता मी काढलेलं आहे. मसाले पण भाजते, किती मसाले क्वांटिटी मध्ये भाजतो आम्ही दोघे जण मिळून, खूप हा. मेहनत करतोय. तर ते डे टू डे लाईफ मध्ये आम्हाला फील होतं. पण कसं नाही, हे काम आहे, जर करणार नाही तर हे जे स्वप्न बघते ते कसे पूर्ण होणार. बरोबर. तर या गोष्टी करायला लागतात. आणि प्रत्येक, आणि असं बघा, आता खूप सारे आपले युट्यूब फॅमिलीमध्ये असतील की त्यांची परिस्थिती थोडीशी आता असेल की बाबा याही किती घेतला, फ्रीज घेतला, आमचं पण कधी असं होणार. तर होणार, बिलकुल टेन्शन घेऊ टेन्शन नका. नाही घ्यायचं. फक्त विचार करायचा की यांचा झाला ना तर आमचा पण होणार. हा. तर या गोष्टी तुमच्यात असले ना, फक्त जेलेसी नसली पाहिजे आपल्यात. हो. यांनी हे केलंय, बापरे माझं कधी, आणि कसे पुढे चाललेत. मेहनत असते प्रत्येकाची मागे, प्रत्येक जण जे काही काम करते प्रत्येकाची मेहनत आहे. हो. फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा की मी पण घेणार, आमचा पण दिवस येणार, हो. असा विचार केला ना की सगळ्यांचं सगळं चांगलं होतं. हो. तर बिलकुल तुम्ही टेन्शन घेऊ नका. जरी परिस्थिती खराब असेल तर आज असेल, पण पुढे जाऊन तुमचं चांगला होणार, जसं हो. आमचा झालाय. बरोबर. आम्ही कधीच विचार नव्हता केला की 8 वर्षानंतर किंवा 7 वर्षानंतर आम्ही या गोष्टी नव्याने परत घेणार. कारण तुम्ही बघितलं अगोदर पण होता, असं नाही की नव्हता, हा. पण परत एक घेणार एवढे महाग युट्यूब गोष्टी. वरती येण्याच्या अगोदर आमच्या जवळ चांगल्या सगळं चांगल्या सर्व गोष्टी होत्या. तेच मी बोलले ना. एसी, फ्रीज,
सर्व टीव्ही बीव्ही सर्व सोफा तुम्ही बेड तो एकदा व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यात पण तुम्हाला थोडासा आयडिया येईल की आम्ही जे बोलतो ते खरं बोलतो. असं नाही की आता तुम्हाला युट्यूब वरती आलं म्हणून आम्ही हे घेतो. फक्त एक आव्हान नव्हता, जे आहे ते आहे, ते आता घेतलं आपण. आणि इथे बघा किती मोठा स्पेस, हे मला खूप आवडलंय माहितीये का. लास्ट घरात होतो ना आपण, एकावरती एक ठेवायचे मी, आणि अर्धे जास्त वस्तू आहे ना मी कामामुळे काढतच नव्हती, मग त्याच्यात ते खराब होऊन जायचे. पण आता मला प्रत्येक डब्यामध्ये काय ते मला बरोबर माहितीये, बरोबर, तर मी इझिली काढू शकते. आणि हे बघा आपले किचनचा जादू, स्नेहाज लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा आहे, म्हणून आज आम्ही इथे आहोत. बरोबर, याच्यामुळेच आम्ही ह्या घरात आहोत. जर हा नसताना माझ्या हातात खरं सांगते आम्ही इकडे नसतोच. बरोबर, कारण जे काय झालंय हे सगळे याच्यामुळे झालंय, आणि हे शक्य कोणामुळे झालं, फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांचे. कारण तुम्ही आम्हाला एवढं बोलतात ना, प्रमोट, आमचे मसाले प्रमोट केले, माउथ पब्लिसिटी केली आहे. कारण आम्ही कधी कधी खूप कमेंट्स बघतो जे मेसेज मध्ये येतात की आम्ही तुमचा मसाला घेतला, माझ्या वहिनीला सांगितला, माझ्या ताईला सांगितला, माझ्या दादाला सांगितला. तर आम्हाला कळते की एक फक्त युट्यूब प्लॅटफॉर्मच नाहीये, तर तुम्ही माउथ पब्लिसिटी पण करतायत आमच्या मसाल्याची. तर खरंच थँक्यू सो मच. मसाला आहे म्हणून आम्ही दोघे इकडे आहोत, आणि तुमच्यापर्यंत आपले व्हिडिओज पोहोचतायत. आणि तुम्हाला आम्हाला हे सांगायला आवडेल, आपला हा मसाला 8 कंट्रीमध्ये बोलतात 7 समुद्र पार ते पण आम्ही कुठे ना कुठे व्हिडिओ मध्ये आधी दाखवले. खूप लोक बोलते नाव सांगा, तर ते तुम्ही जर आमचे रेग्युलर व्ह्युअर्स असणार ना तुम्हाला कळणार. लंडन मध्ये गेलेला आहे, दुबई मध्ये गेलाय, कतार मध्ये गेलाय, भरपूर जागे. मग ते नाव आठवत नाही आम्हाला, आणि एवढे कंट्रीचं नाव माहिती पण नाही की तुम्हाला इकडे सांगू शकतो. ते कसं आम्ही म्हणजे कधी कधी आम्हाला कसं ऑर्डर यायचे ना, आज इथनं कतारवरनं आले असं आम्ही तुम्हाला सांगितलं, तुम्हाला ब्लॉग भेटेल. पण ते असं तुम्ही बोलणार ना, तर कसं आपण कधी बाहेर कंट्रीमध्ये गेलोच नाही. 2-3 कंट्री आहेत त्याचं पटकन नाव येते तोंडातून. बाकीचं कसं ब्लॉग मध्ये आम्ही सांगितलं का आज इकडनं आली ऑर्डर, आज तिकडनं ऑर्डर आली, आपला मसाला इटलीला गेलाय, समुद्र पार गेलेला. तर हे सगळं तुमच्यामुळे झालं आणि आमच्या मेहनतीमुळे आणि बाबा महाकालची कृपा आहे. तर खरं सांगते ना, मसाला नसताना तर आय थिंक आमचा चॅनल पण मला वाटतं कुठेतरी डेड झाला असता, आणि आम्ही काही ना काही वेगळे रूट वरती गेलो असतो. पण नाही, आपला मसाला आहे, आपण ब्रँड पण बनवलेला आहे मसाला. आणि हा जर मसाला तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. आणखीन तुम्ही जर 2 किलो मसाला आमच्याकडनं ऑर्डर करताय ना, तर 2 किलो वरती तुम्हाला भेटतील कोलंबी क्रॅकर्स, म्हणजेच प्रॉन्स क्रॅकर्स. त्यांना आपण काय बोलतो, आपल्याला म्हणजे कसं प्रत्येकाला बरेच जणांना प्रॉन्स क्रॅकर्स म्हणजे माहिती नाही, म्हणून आपण काय बोलतो कोलंबी पापड. तर बघा आता या प्लॅटफॉर्मचा जो खालचा पार्ट आहे तो कव्हर झालेला आहे. आता या साईडचा मी तुम्हाला दाखवते. इथे आपला मिक्सर ग्राइंडर ठेवलेला आहे मी, बघा खूप खूप साथ दिली. आणि स्नेहाज होमली फूड नंतर आपण एक मिक्सर घेतलेला, तो मी फॅमिली मध्ये देऊन टाकला, उषाचा. ते एकदम बरोबर होता, पण ते याच्यासाठी नव्हता, हॉटेल. तर हे जे आहे ना, छोटा आहे पण खूप मोठा काम करतोय. तर हाय. आणि इकडे आपण डब्बे ठेवले, स्नॅक्स वगैरे, बिस्किट येते. तांदळाचा डब्बा बघा, आपण भरलाय, कारण ते संपलेलं दुकान पण दाखवलंय मी, दाखवलं का. आणि इकडे बघताय तुम्ही एक्स्ट्रा जो आपला सिलेंडर आहे, आणि जे आपले व्हेज वाले कढाई आहेत, बिर्याणी पॉट आहे. आता बिर्याणी पण आपण लवकरात लवकर बनवूया, थोडा आम्ही आता बिझी आहोत, फ्री झालो की करतोय. तिथे कांदा बटाटे हे ते, बांबू प्लांट ठेवलेला आहे, आयकिया मधूनच आणलेला. आणि आजच आपण जे याचा हे केला ना आपला, तर म्हणजे लास्ट टाइम पण आपण असं दुकानाचं शेअर केला होता का आम्ही इथं तांदूळ घेतो. तर 1-2च नाही, बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या का तुम्ही डीमार्ट मधनं म्हणजे असं तांदूळ घ्या, तुम्हाला इथे 5 रुपये एक्स्ट्रा. तर आम्हाला काय असं वाटतं माहिती का, 5 रुपये एक्स्ट्रा तर काहीच नाही. 5 रुपये आम्ही त्याचं पण रिझन सांगितलं की त्यांच्याकडून का घेतो आम्ही, त्यांच्याकडनं का घेतो माहितीये का. एका ब्लॉग मध्ये सांगितलेला का, जेव्हा आम्हाला गरज होती, आम्ही बघ कुठल्या ना कुठल्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा आम्हाला म्हणजे आमचं ना चहा पिण्यासाठी, चहामध्ये दूध टाकण्यासाठी पण आमच्याकडे पैसे नसायचे, तेव्हा आम्ही त्या दुकानामधनं उधारीवरती सामान आणायचो. आणि त्या टायमिंगला ते दादानी खरंच आम्हाला, असं नाहीये की कोणाला देत नाही, ते सगळ्यांना देतात, पण आमच्यासाठी हे होतं ना की आपण एवढे चांगले राहायचो, खायचो. आमचं राहणं असंच आहे, समोरच्या व्यक्तीला कळणार पण नाही की आम्हाला दोघांचा पण की काय प्रॉब्लेम आहे. पण त्या टायमिंगला त्यांनी आम्हाला
खूप वेळा उधार दिलेला आहे, खूप वेळेला म्हणजे महिने 2 हो. महिने अरे सेट आपको दे जब देना है वो तब दे दो असं बोलायचं. कधी कधी आम्ही व्हिडिओ बनवायला जायचो तर सानू स्कूल मध्ये असायची, बस सोडायला यायची, तर मग ती त्याचे- राहणार कुठे ती, मग ती विचार त्या करा. दुकानामध्ये राहायची. आताचे कलियुगात त्यांनी आपल्या सानूला पण, आम्ही समजा कुठेतरी वाशीला गेलोय, प्रमोशन व्हिडिओ आली आहे आणि आम्हाला वाटलं सानूच्या स्कूलच्या टायमिंगला आम्ही येऊ, बस आली आहे, बसवाल्याने कॉल केला, मग आम्ही असं की कोणाकडे कोणच नाही ओळखीचा, मग ते दादा आम्ही बोलतो मारवाडीवाल्यांचं दुकान आहे तिकडे फोनवरती बोलतो दादा या आलाय, तर अरे बिनधास्त set मध्ये रक्ता होतं. उमे आणि तिला किंडर जॉय पण खायला द्यायचे. तर आम्हाला एक वाटते ना, एक आपुलकी वाटते, असं नाही की ते मारवाडी. तर आता माझं लोकं बोलतील, बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे, कसं आहे माहितीये का, ज्याने आपल्याला दुःखामध्ये साथ दिली ना, जेव्हा आपला सुखाचे दिवस येतील ना त्याला कधीच विसरायचं नाही. ते नेहमी त्या- आम्ही हे फॉलो करतो. आणि मग 5 रुपये नथिंग आहेत, काहीच नाही, 5 रुपये एक्स्ट्रा काय जातं, होणार काहीच 5 रुपयाने नाही. आपला? अरे तेच ना. 5 त्याने रुपये 10 रुपये त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेऊ दे, 15 रुपये घेऊ दे, एक काय नाही जात. आपल्या मुलीला म्हणजे आमच्या मुलीला त्यांनी एक टायमिंगला सांभाळली तिथे, एक टायमिंगला जेव्हा आमच्याजवळ पैसे नव्हते तेव्हा 2-2 महिने त्याने आपल्याला उधारीवरती राशन दिलेलं आहे. हो. हे विसरायचं नाही, याची व्हॅल्यू आणि आता कुठे त्यांना आणि किती ते प्राऊड फील होते की हा. सामान भरायचे तरी माझ्याकडेच हा येतात, हे पण किती बोलते. लांब आता जाऊ मी दे. एकदा तुम्हाला सांगितलेलं आहे का, तो डायरेक्टली मला बोलला होता, सेट आप इतने बडे हो गए, म्हणजे त्याला असं वाटतं आमचे आम्ही dressing व्हिडिओज sense- बघतात ना ते हा. आपले, असं आहे. आप इतने बडे युट्यूबर आहे और अभी तक मेरे, तेव्हा त्याला मी सांगितलं बघ माझा एकच विषय, ज्याने आम्हाला दुःखामध्ये साथ दिली ना, आम्ही ना दोघे जण, त्याला आमचे सुखाचे दिवस आले ना का त्या व्यक्तीला आम्ही कधीच नाही विसरणार. हो, जो खरंच. आपले दुःखामध्ये तो आपले सुखामध्ये पण असणार. बरोबर. बरोबर ना. तर असं आम्ही त्याला सांगितलं, तेव्हापासून तो आणखी त्यांना चांगलं वाटते, मग त्यांना पण वाटतं ना की किती चांगले आहेत, म्हणजे असं नाही आम्ही बोलत बघा की राईस असं- घ्यायला मी दुसरी इथं पण जाऊ शकतो, मी आता कुठे पण जाऊ शकतो, बरोबर ना. आम्ही हा. जेवढा आपण पाहिजे जाऊ. सामान तिकडनं, पण आम्ही त्याच्या जवळच सामान घेतो, 2 सामान एक्स्ट्रा घेतो, पण आम्हाला असं वाटतं की बाबा त्याच्यावर अजून एक्स्ट्रा घ्यावा. बरोबर. त्याची बोलतात ना, ते वाटलं पाहिजे त्याला की बाबा अजून माझ्या जवळ दोन- किती लांब जाऊ दे, उलव्यामध्ये हा. कुठेही लांब घर घेऊ दे, पण येणार माझ्याचकडे. हम्म. तर त्यांना पण ते फील होते, माणसाला सांगण्याचं किंमत तात्पर्य पाहिजे एवढंच का आम्हाला माणसांची किंमत आहे, आहे. ज्याने आम्हाला गरिबीमध्ये बोलताय ना, अजून पण आम्ही स्ट्रगलच करतो, पण जेव्हा आमची खायची मत होती त्याच्यामध्ये त्याने आम्हाला साथ दिली तर आम्ही त्याला विसरू नाही शकत. हो. कितीही झाला तरी आम्ही राशन त्याच्याकडनंच घेऊ. कधी कधी आम्ही कंपेअर करायला आम्ही जातो इकडे तिकडे, ते फक्त व्हिडिओसाठी, काय हा, इकडे तिकडे बरोबर. आपलं असं काय आहे, असेल तसं काय आहे, असेल बरोबर. प्राइस, ते हे दाखवण्यासाठी. पण घराचं राशन त्याच्या जवळच असतो, हो. तेलापासून पहिले ते ते घेऊन यायचे, खाण्यापर्यंत. पण आता ते एवढे बिझी असतात की ह्यांनाच मग आपली रिक्षा घेऊन जावं हा. लागते, मग घेऊन या ना रिक्षा. नाही काहीच प्रॉब्लेम नाही, मला तेच. काहीच नाही वाटत. तर आता आणखी काय राहिलं आपल्या किचन आता मध्ये? किचनचं आपलं ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे, आता हो. बाल्कनी दाखवून देते मी. हा हे बघा इकडे बाल्कनी लाईट लावते लाईट लावलेली आहे. बघा या. बाल्कनी पहिले खाली दाखवा. तर हे बघा बाल्कनी मध्ये इकडे डस्टबिन आहे, त्याचा काही युजच नाही होते, हा. कारण की मी काय करते, जो गार्बेज बॅग असतो त्याच्यात भरते आणि एकदाशीच खाली टाकते, तर तो साईडला आहे. हो. आणि आपली तुळस, आपण खूप सारे प्लांट लावले होते लास्ट वाले घरात, रेंटवाला हाऊस होता, हो. पण तिथे काय झालं ना की पूर्ण असं ते बोलतात ना राऊंड राऊंड पूर्ण ते जाळीला लागलेले, हा. मग जर आपण काढलं असतं ना तर पूर्ण खराब झालं असं, म्हणून आम्ही तसंच ठेवून आलोय. हो. कोणतरी भाडोत्री तिथे राहायला येतील रेंटेड, तर ते हम्म. करतील, मला वाटतं केअर घेतील. बरोबर. आणि आपली तुळस आपण घेऊन आलेलो, हा कारण की एक तुळसच अशी होती की डायरेक्टली घेऊन येऊ शकतो आपण. हो तर बरोबर. इकडे आपण तुळस ठेवली आहे, सकाळी संध्याकाळी आम्ही सकाळी पाणी देतो, संध्याकाळी नाही. हा आणि हे तुम्ही बघू, एवढं जास्त मोठं हे नाहीये बघा. आपला हे, तर कारण किचन खूप मोठं आहे. वॉशिंग मशीनचा हो. प्लॅन आहे तेव्हा ती इथेच येणार मात्र पण इकडे बघा हे नाहीये ना ग्रिल, तर इथे कबूतर येतात, सगळे पॉटी करून जातात, हे बघा. तर आणि धूळ पण खूप ग्रिलचं येते. आम्ही लवकरच हे करणार आहोत, तेव्हा हा, तुम्हाला बरोबर. ब्लॉग मध्ये दाखवू. हो. आणि आणि तुम्ही बाहेर बघताय बघा, तुम्हाला हा. व्ह्यू दिसतोय ना, अत्तल सेतूचा ब्रिज आहे हा. हा. आणि हा कुठे जातोय, पनवेल साईडला हा ना? पनवेल साईडला तर पनवेल साईडला जातोय हा, आणि सगळं आता इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. हो. खाली असं अजून काहीच नाहीये, म्हणून तुम्हाला एकदम ब्लॅक दिसेल, आणि दिवसाच्या पण ते तसंच असते, बरोबर. फक्त आपल्याला हा व्ह्यू मिळतोय हम्म. आणि बॅक साईडची आपल्याला पूर्ण सी व्ह्यू मिळतोय. आणि मॉर्निंगला ना आम्हाला इथनं सनराईज बघायला सनराईज मिळतोय. बघायला मिळतोय, आणि आपण बाहेर गेलो की सनसेट Sunset बघायला बघायला मिळतोय. तर मिळतोय. आम्हाला कसलं भारी दोन्ही ना? पण फायदे झालेले आहेत. हा. आणि हा व्ह्यू पण मला खूप आवडते, माहितीये हा. का, कारण आम्ही जेवढं आम्ही काम करतो ना, आम्हाला शांतता आवडायला लागली, खरं हो. सांगते. कारण मेंटली खूप आपल्याला प्रिपेअर राहावं लागते, उद्या हे करायचे, हे करायचे, ते हा. करायचं, झोप नाही येत टायमिंग वरती. तर हे गोष्टी आमच्यासाठी खूप परफेक्ट आहेत,
बघा ना, कोणता आवाज तरी येते का? काहीच एवढे नाही. गाड्या चाललेत त्यांचा तरी आवाज येते का तुम्हाला? फक्त पक्ष्यांचा आवाज, सकाळी उठून पोपट, पोपट बिपट. इगलचा पण आवाज येतो. हा, आता eagle. सकाळी ना पुन्हा इथे फिरत असतात, आपल्याला सगळं दिसते. हा. कधीतरी ते आम्ही ब्लॉग आणि मध्ये अलग share अलग करणार. पक्षी सुद्धा दिसतात, वेगवेगळे. वेगवेगळे आता काल कलर. सांगलं एवढा मोठा कुठला तरी व्हाईट पक्षी दिसला, उडत होता, इतकं सुंदर. पण मी बघला नाही बघितला. नाहीतर तुम्ही बोलणार तिने बघायला. बघितला पण मी मिस हा. केला. जर मी बघितलं, मी सर्च केला फ्लेमिंगो सारखा अलग होता अलग पक्षी. पुण्याचं ना फेदर त्याचे व्हाईट होते आणि असे हा. एवढे मोठे मोठे पाय होते, खूप सुंदर होता. हो आणि इथे छान दुपारी पण खूप शांत वाटते आणि संध्याकाळी तर एकदम सुंदर वाटते. हो. तर चला आता इथे आपण आपल्या ना किचन टूर संपूया. म्हणजे आता पुढे ब्लॉग असणार आहे चालू. आम्ही बाहेर आता जेवायला चाललोय. हा. कारण हे मला काल घेऊन जात होते पण मी काल बोलले नको, माझा मूड नाहीये. तर हे बोल ठीक आहे आज जाऊया जेवायला बाहेर, आणि ते पण आम्ही कोरियन फूड खायला चाललोय. हा, तर फायनली तुम्हाला चालेल. आपल्या किचनची टूर कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून आणि सांगा. कुठे आमच्याकडून कुठले तरी असे शब्द निघतात की जेणेकरून कोणाला हर्ट होते, तर प्लीज ते समजून घ्यायचे. समजून कधी कधी घ्या. ना आम्ही एक्साइटेड होऊन जातो की आपल्याला हा. हे दाखवायचं ते दाखवायचं, त्याच्यात कुठेतरी पुढे मागे झालं तर प्लीज समजून घ्यायचा तुम्ही पण. हो. कारण आम्ही तुम्हाला काय समजून घेतो कमेंट करतायत तर. हो. तुमची आवड जे काय तुम्ही बोलताय आम्ही ते फॉलो पण करतोय. हो. तर कुठेतरी आमच्याकडून काय झालं तर ते तुम्ही समजून घ्यायचं, कारण आम्ही जसं बोलतो ना तसेच आहोत, हा. फक्त रिअल आहे. मला कोरियन फूड सानूनी चॉपस्टिक सोबत घेऊन आली. ती बोलते मी दुसऱ्या दिलं. यूज नाही करणार. आणि दुसरा यूज नाही करणार. असं कसं नाही करणार सांगू? चल गर्दी केली. हाय, रेस्टॉरंटचं नाव सोल रेस्टॉरंट. सोल का सिओल? वाव, छान आहे आतमध्ये, छोटा आहे पण मस्त आहे. हा, शांत आहे वरती एकदम. वाव, नाईस. टेबल बुक आहेत. बघा, तर आता ना आम्ही ऑर्डर दिले, काय काहीच नाही आपण सांगितलंय. बिबिंबाप दिलाय नॉनव्हेज, हा. रामेन नॉनव्हेज, हा. चिकन कटलेट एक दिलाय, हा. आणि अजून काय दिलाय, एक फ्राईड राईस दिलाय नॉनव्हेज मधला. आता बघू Okay. यांचं कसं, कारण कोरियन टाईप आहे सगळं, पूर्ण कोरियनच वाईब्स आहे. हो. अरे असं आपण पिक्चर बघितलं का असंच असतात ना ते हो, बसलेले त्यांचे असतात. रेस्टॉरंट असेच असतात. सारखं त्यांच्यासारखंच हे दिलाय पूर्ण थीम. तर आता आपली ऑर्डर आल्यावरती आपण बघूया. फर्स्ट टाइम आम्ही ट्राय करणार आहोत ना. थँक्यू. सगळं ट्राय करणार आहे ना सानू? सानूचा रामेन. सानू, वाव. तुम्ही काय ऑर्डर केलंस? असं त्याच्यासाठी ना. मग कशासाठी? याच्यातच आहे ना? हा. हा, याच्यासाठीच आहे सूप हे करायला. बघ सूप साठी तुला एवढा देते. ओके, हा तुला देते मोठा वाला. सानू टेस्ट करून सांगणार हा तू कसं लागते. घे ना, आम्ही पण घेतो ना. मी घेऊ एक का? सेकंड हा. मला माहिती असतं की सर्विंग पण करायची आहे तर. बस. सानू कसं आहे? आपल्या फोकनी घालायला लागेल ना. हा, आम्हाला गरम नाही आहे. वाव. मस्त आहे टेस्टी ना, टेस्ट. सूपचा टेस्ट बघ किती टेस्टी आहे. आणि याच्यामध्ये जो चिकन टाकलंय तो पण खूप टेस्टी लागतो. व्हेजिटेबल्स Vegetables आहेत, कॅरेट आहे. अरे वा, तुम्हाला जमते उलट खायला. माझा फिनिश झालाय, स्मेलचं थोडं राहिलंय. सानू खाते. बघा कशी स्टाईल मध्ये. वाव. हो हो, याचं तर कोरियन लोक खातात. हो. थँक्यू. हे पण आपल्यासाठी नवीन असणार. हो, सगळे डिशेस नवीन आहेत. चिकन तर माहिती आहे आपल्याला, चला पण हे हो. सगळं नवीन आहे. हा मला भरपूर आवडला. आणखीन आता चिकन त्याच्यात ट्राय मीठ नाही करू. आहे असं वाटतं ना. मीठच नाही. मागे बघ. मला वाटलं का याच्यामध्ये सुकी हा ना, मच्छी पण आहे, सुशी. कारण सुकी हट. मच्छीचं सेम फ्लेवर येत आहे. नाव वेगळं, सुशी पण नाही. याच्यामध्ये काय काय चिकन आहे, अंडा आहे, व्हेजिटेबल्स आहेत आणि राईस आहे. राईस खाला ना का लगेच सुकी आपलं बोंबील असतात ना सुकं, सेम त्याचं फ्लेवर येते पूर्ण. फायनली आता आमचं जेवण झालेलं आहे. हो. आणि आता आम्ही चाललोत घरी. आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला किचन टूरचा कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.